राजा राम 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 सीता राम राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राजा राम 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 सीता रामचंद्र भगवान की राजा राम राम ये तो जरा कॉफी हो गई बोलो वृंदावन बिहारी लाल की। थोड़ा जोर से बोलो, थोड़ा और जोर से, राधे राधे। परीक्षितोऽथ राजर्षे जन्म कर्म विलापनम् संस्थांच पांडुपुत्राणां वक्षे कृष्णकथोदयम् यदा वृधे कौरवसृज्जयानां वीरेष्वथो वीरगतिं गतेषु रुकोदरा विद्धगदाभिमर्शं भग्नोरुदण्डे धृतराष्ट्रपुत्रे। श्री सुतजी महाराज सांगतायत, राजा परीक्षितीचा जन्मकर्म या ठिकाणी सांगत असताना जन्म कर्म विलापनम। राजा परीक्षिती हा पांडू कुळामध्ये जन्माला आला। पांडूपासून अर्जुन, अर्जुनापासून अभिमन्यू आणि अभिमन्यूपासून राजा परीक्षितीचा जन्म आहे। राजा परीक्षिती मातृवान आहे, पितृवान आहे, आचार्यवान आहे। तसेच भागवताचे जे वक्ते आहेत ते सुद्धा आचार्यवान, मातृवान आणि पितृवान आहे। वान चांगलं असतं ना की फळ चांगलं लागत असतं, वान बिघडलं की फळ बिघडत असतं। म्हणून बीज चांगलं असेल, राजा परीक्षितीचं बीज चांगलं आहे। मातृवान, पितृवान आणि आचार्यवान राजा परीक्षिती। म्हणून बघा, महाभारताच्या युद्धाच्या शेवटच्या क्षणापासून इथे सांगायला सुरुवात केली। रुकोदरा विदग्ध गदाभिमर्शम भग्नोरुदंडे धृतराष्ट्रपुत्रे। भीमाच्या गदेच्या प्रहराने दुर्योधनाची मांडी भग्न झाली आणि आपल्या मृत्यूच्या शेवटच्या घटिका मोजत असणारा हा दुर्योधन
रक्ताच्या थारोड्यामध्ये मांस आणि हाडांच्या त्या ढिगांच्या शेजारी आपल्या शेवटच्या घटिका मोजत त्या ठिकाणी बसलेला आहे. भीमाच्या गदेने त्याला, भीमाची गदा इतकी प्रहार जबरदस्त झाला की महाराज त्याचा प्राण आता जायची वेळ झालेली आहे. तसं पाहिलं तर भीमाने धर्मयुद्धाच्या विरुद्ध या ठिकाणी आचरण केलेलं आहे. कारण की युद्धाचा सुद्धा एक धर्म आहे आणि धर्मयुद्ध करत असताना कमरेच्या खाली मारू नये असं धर्मशास्त्राचं, युद्ध शास्त्राचा विचार सांगितलेला आहे. मात्र भीमाने कमरेच्या खाली मांडीवरती प्रहार केला. महाराज ही बातमी जेव्हा बलरामजीला कळाली ना, महाभारताने गोड वर्णन आलेलं आहे, याच्यात नाही एवढं विस्तार, पण महाभारत फार गोड आहे. महाभारत आपण वाचलं पाहिजे. काही काही माणसांच्या मनामध्ये विनाकारण भ्रम आहे की महाभारत ऐकू नये, घरात भांडणं लागतात. येडे तुम्ही, महाभारतासारखा ग्रंथ नाही महाराज. काही काय म्हणतात महाभारताचा ग्रंथ घरात ठेवू नये म्हणतात. का? घरात भांडणं लागतात. काही भांडणं बिंडणं लागत नाही. उग कुठल्याही भ्रमामध्ये माणसं जगतात. ग्रंथ घरात ठेवल्याने कुठं? 1,00,000 श्लोक त्याच्यामध्ये आहे. तुम्हाला सांगू का, जे महाभारतात आहे ना तेच आता सध्या सगळीकडे चालू आहे. जे महाभारतात नाही ते त्रिभुवनात कुठंच नाही. ज्ञानोबा यांनी ओवी लिहिलेली. ज्ञानोबा सांगतात जे महाभारतात आहे ते आता सगळीकडे आहे. जे आता आहे तेच सगळं महाभारतामध्ये आहे. त्रिभुवनात अशी कोणतीच गोष्ट नाही, त्रिभुवनातली अशी कोणतीच गोष्ट नाही की जी महाभारतामध्ये आलेली नाही. बरंच महाभारतातील एक एक पात्र, त्या पात्राचा एक एक स्वभाव, आणि महाभारतातील एका पात्राचा स्वभाव जो जो सांगितलेला आहे ना तोच स्वभाव, तशाच प्रकारची माणसं आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तसेच माणसं आजही आपल्याला पाहायला मिळतात. महाभारतामध्ये माझ्या मते जवळजवळ 80 ते 81 पात्र आहेत. जवळजवळ 80-81 पात्र आहेत. जास्तही असतील, परंतु माझ्या गौण अशा सामान्य अभ्यासाप्रमाणे 81 पात्र, आणि त्या 81 पात्राचा वेगळा वेगळा स्वभाव सांगितलेला आहे. आणि त्या 81 पात्रांचा जर आपण अभ्यास केला तर महाराज आपल्याला वेगळं मानसशास्त्र अभ्यासाची गरज नाही, सगळं त्याच्यातच आलेलं आहे. दुर्योधन कोणाला म्हणतात? दुर्योधन माहित आहे का? त्या दुर्योधनाचा स्वभाव सांगितलेला आहे. जे मला भेटलं नाही ना ते कोणालाच भेटू देणार नाही. दुर्योधनाचा स्वभाव काय? मला भेटलं नाही ना, राज्य मला भेटत नाही ना, मग पांडवांना सुद्धा भेटू देणार नाही. त्याच्यासाठी वाटेल ते सगळं वाटोळं केलं झालं तरी चालेल, सगळी बरबादी करल, सगळ्या घराचं वाटोळं करल, पण माझ्या मनासारखंच करल. हे अशा विचाराचे जे माणसं आहेत ना, समजून जायचं हे कोण आहेत? वाशी कोण आहेत म्हणायचं ते मोठ्यानं? दुर्योधन. जे मला भेटलं नाही ते दुसऱ्याला सुद्धा भेटू देणार नाही. दुर्योधनाने तेच केलं ना. स्वतःला राज्य पाहिजे म्हणून त्या ठिकाणी स्वतःला मिळालं नाही म्हणून त्यांनी अनेक काय काय केलं नाही महाराज. त्यांनी दुसरा आहे दुःशासन. दुसरा आहे दुःशासन, जो दुसऱ्याच्या सांगण्यावरून वाईट वागतो तो कोण आहे? दुःशासन. दुर्योधनाने सांगावं आणि यांनी वागावं. दुर्योधनाने सांगावं आणि यांनी वागावं. दुसऱ्याच्या सांगण्यावरून जो कायम वाईट वागत असतो त्याचं नाव आहे दुःशासन. ज्याचं कर्तृत्वच, ज्याचं शासनच वाईट आहे त्याला म्हणतात दुःशासन. एक पात्र आहे त्याच्यामध्ये जे आंधळा आहे. कोण आहे? काय नाव आहे त्याचं?
धृतराष्ट्र कसा आहे? आंधळ आहे. पण निर्णय कोण घेतोय? बरं, त्याला डोळ्याने दिसतं का? समाजामध्ये असे काही माणसं असतात ज्यांना डोळ्याने दिसत नाही. ते कोणाच्या डोळ्याने पाहतात? दुसऱ्याच्या. संजयाच्याच डोळ्याने पाहतो ना धृतराष्ट्र. संजयने सांगावं, ह्यांनी ऐकावं, पण संजय जे सांगतो त्याच्यावर त्यांनी निर्णय नाही घ्यायचा. त्यांनी निर्णय घ्यायचा स्वतःच्याच मनाचा. बरं का, काही काही माणसं असेच असतात, पाणी सुद्धा हाताने घेत नाही. 4 माणसं ठेवलेले असतात, पाणी आण. तिकडं काय चाललंय, तिकडं काय चाललंय, तिकडं काय चाललंय, तिकडं काय चाललंय, इकडं काय चाललंय, सगळ्यांचं ऐकून घेतात, पण निर्णय मात्र स्वतःचाच देतात. बरं का, निर्णय मात्र स्वतःचाच देत असतात. त्यांना धृतराष्ट्र म्हणायचं. धृतराष्ट्र. ज्या वेळेला दुर्योधनाची मांडी फुडली, बरंच थोडस धर्माला सोडून त्या ठिकाणी भीमाने प्रहार केला, कमरेच्या खाली प्रहार केला. युद्धामध्ये कमरेच्या खाली प्रहार करू नये, परंतु ही बातमी कळाली बलराम दादाला, आणि बलराम दादा धावत धावत आले. महाराज बलराम दादा यायला लागले. इकडं पांडव जिंकले, सगळे त्या ठिकाणी उत्सव करत आहेत, आपला विजय झाला. आणि बलरामजीला हे कळाल्यानंतर हातामध्ये मुसळ घेऊन, हातामध्ये हल धारण करून, नागर घेऊन त्या ठिकाणी ज्या वेळेला आले त्यावेळेला पृथ्वी कंपायमान व्हायला लागली. पृथ्वी कंपायमान व्हायला लागली. भगवंताला हे कळालं. सगळे पांडव बोलायला लागले, देवा पृथ्वी कंपायमान व्हायला लागली, काय झालं? भगवंताने सांगितलं, हे नैसर्गिक पृथ्वी कंपायमान होत नाही म्हणे. मग अशी पृथ्वी 2च वेळेला कंपायमान होत असते, ज्या वेळेला मी स्वतः क्रोध करतो आणि ज्या वेळेला या पृथ्वीला धारण करणारे बलरामजी, शेषावतार बलरामजी ज्या वेळेस क्रोध धारण करतात, तेव्हाच कुठे अशी पृथ्वी कंपायमान होत असते. बलरामजी आले आणि भीमाला बोलायला लागले, माझ्या हाताने तुझा वध करतो म्हणे. आता का? तू धर्म त्या ठिकाणी सोडून युद्ध केलं. माझ्या शिष्याला अर्थात दुर्योधनाला तू धर्माप्रमाणे मारलं नाही, अधर्माने मारलं. अधर्म तुमच्याकडून झाला, म्हणून मी स्वतः तुझा वध करतो. कोण बोलतोय? बलरामजी भीमाला, मी माझ्या हाताने तुझा वध करतो म्हणे. त्यावेळेस भगवान कृष्ण परमात्मा पुढे झाले आणि भगवंत बोलायला लागले, आता धर्म सुचायला लागला. बलरामा, बलदावजी, दादा, आता तुम्हाला धर्म सुचतोय. या दुर्योधनाने भर सभेमध्ये माझ्या द्रौपदीला निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कुठे गेला होता तुमचा धर्म? आता तुम्ही धर्माच्या गोष्टी करता. जर हाच क्रोध तुम्ही द्रौपदीच्या वस्त्र हरणाच्या समयाला दाखवला असता, हाच क्रोध जर तुम्ही द्रौपदीच्या वस्त्र हरणाच्या समयाला दाखवला असता, तर आज महाभारताचं युद्ध झालं नसतं. बलराम दादा, माणसाने क्रोध कधी दाखवावं हे सुद्धा कळायला पाहिजे. माणसं सगळं झाल्यानंतर, साप गेल्यानंतर काय करतात? हा, सगळं झाल्या गेल्यावर मी असतो तर दाखवलं असतं, गप बसतो. मी असतो तर दाखवलं असतं, तू गप बस रे. ज्या वेळेस बोलायचं त्यावेळेस माणसं मुख जोडून गप बसतात. अधर्माला सुरुवातच तेव्हापासून होत असते. मुळात बीजारोपण अधर्माचं होत असतानाच माणसाने सावध होऊन अधर्माचं बीजच त्या ठिकाणी संपवलं पाहिजे, तर अधर्मरूपी वृक्षच उभा राहणार नाही. भगवान परमात्मा सांगतात, माझ्या द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेस तुमचा धर्म कुठे गेला होता? आणि खरं सांगू का, भगवान परमात्मा सगळ्यात मोठी शिक्षा त्या माणसाला देत असतो की ज्याला धर्म कळत असतो, सामर्थ्य असतं. सामर्थ्य असून धर्म कळून सुद्धा अधर्म होत असताना निधड्या डोळ्यांनी पाहतो, मात्र त्याच्या विरोधामध्ये तो उभा राहत नाही. सगळ्यात जास्त शिक्षा भगवान परमात्मा त्यालाच देत असतात. दुर्योधनाला, दुःशासनाला
कौरव सैन्यातील अनेक बड्या बड्या योद्ध्यांना एका एका बाणाने भगवंताने संपवलं. मात्र त्याच सभेमध्ये बसणारे भीष्माचार्य अंगामध्ये किती बाण मारले हो? अंगामध्ये किती बाण मारले भीष्माचार्यांनी प्रश्न केलाय देवाला. भीष्माचार्य देवाला प्रश्न करतात, देवा सगळ्यांना एका एका बाणात मारला आणि मग माझ्याच अंगावरती तीळ ठेवायला जागा नाही, एवढे धनुष्यबाण, एवढे बाण माझ्या अंगावरती, एवढ्या वेदना मला होते का? देवाने त्याचं उत्तर दिलं, माझ्या द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना तुम्ही गप्प बसलात ना. भीष्माचार्य बोलतात, मी आयुष्यभर कधी पाप नाही केलं, ब्रह्मचर्य व्रत धारण केलं, कधी परस्त्रीकडे वाईट दृष्टीनं पाहिलं नाही, ब्रह्मचर्याचं पालन केलं. माझ्या जीवनामध्ये मला आठवत नाही की मी कधी कुठलं पाप केलं. देव म्हणतात, बरोबर आहे भीष्मा, तुम्ही तुमच्या जीवनात कोणतं पाप केलं नाही, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काहीच वाईट केलं नाही. मात्र अधर्म होत असताना, तुम्ही तुमच्यात सामर्थ्य असताना तुम्ही गप्प बसलात, म्हणून सगळ्यात मोठी शिक्षा तुम्हाला, सगळ्यात मोठी शिक्षा तुम्हाला. म्हणून धर्म जाणणाऱ्या माणसांनी कधी गप्प बसायचं नाही, प्रतिकार करावा त्या गोष्टीला. जे वाईट घडतंय त्याला वाचा फोडली पाहिजे. जर वाचा फोडत नसू, काय भगवंत बरोबर हिशोब करतो बरं का, देव बरोबर हिशोब करतो आपल्या कर्माचा. आपण जरी म्हणत असलो मी काहीच आयुष्यभर पाप केलं नाही, परंतु देव सगळा हिशोब करत असताना आपण देवाला प्रश्न उत्तर करत असू, देवा काय एवढी मोठी शिक्षा मला का नरकात पाठवतो वगैरे वगैरे आपण बोलू, त्यावेळेस देव एकच वाक्य काहीतरी असं बोलेल की त्या वाक्याला, त्या शब्दाला आपल्याकडे उत्तर नसेल. कारण की त्याच भगवंताचा हिशोब कधी चुकत नाही. आपल्याला असं वाटतं आपण नेहमी सगळं चांगलंच करतो, परंतु ते चांगलं करत असताना काही काही गोष्टी त्या ठिकाणी आपल्या चुकत असतात आणि भगवंत नेमकं त्याच गोष्टी हेरत असतो. वाईट घडताना दिसतं तरी सुद्धा आपण डोळे मिटत असू, भगवंत ती गोष्ट हेरतो. भीष्माचार्यांना बोलतात, तुमच्याकडे सामर्थ्य होतं, एक खड्या आवाजामध्ये बोलले असतात, खबरदार दुर्योधना, खबरदार द्रौपदीला हात लावशील तर. भर सभेमध्ये एवढा शब्द जरी भीष्माचार्य तुम्ही बोलला असतात तर दुर्योधनाची ताकद नव्हती भर सभेमध्ये द्रौपदीला आणायची, मात्र तुम्ही बोलला नाही, तुम्ही बोलला नाही. म्हणून पहा, महाभारत फार गोड आहे महाराज. महाभारतातलं एक एक पात्र म्हणजे या जगतामध्ये जेवढे 81 पात्र, त्याचा स्वभाव म्हणजे या जगतातील सगळ्या माणसांचा स्वभाव आहे. फार गोड संवाद भगवंताचा आणि बलरामजीचा त्या ठिकाणी झाला. शेवटी बलरामजींनी माफी मागितली, बलरामजी मागं फिरले. मृत्यूच्या शेवटच्या घटिका दुर्योधन मोजत असताना पहा, तिथे अश्वत्थामा आला. कोण आला? अश्वत्थामा आला. आणि तो अश्वत्थामा आल्याबरोबर बोलायला लागला. कितीतरी वेळेस दुर्योधना तुला सांगितलं मला सेनापती कर, मात्र तू मला सेनापती केलेलं. अश्वत्थाम्याचा हा स्वभाव आहे. अश्वत्थाम्याचा काय स्वभाव आहे बरं का? अश्वत्थाम्याने हे नाही विचारलं तू कसा आहे, फार दुखतंय का बाबा तुझं, तुला काही त्रास होतोय का? नाही, मला सेनापती केलं असतं तर आज तुझ्यावरती ही वेळ आली नसती. म्हणजे त्याला काय आहे, त्याला फक्त पदावरती राहायचंय. ज्याला फक्त पदाची लालसा आहे तो कोण आहे? अश्वत्थामा आहे. मला त्यांनी दुर्योधनाची तब्येत नाही विचारली, तुला फार त्रास होतोय का, दुखतोय का काय, त्यांनी फक्त विचारलं तू मला सेनापती केलं असतं तर आज तुझ्यावर ही वेळ आली नसती. अजूनही वेळ गेली नाही, मला सेनापती करतो, मी आत्ता जातो 5 पांडवांना मारून आणतो. दुर्योधन बोलायला लागला, सैन्यच नाही तर कुठला सेनापती करू? अरे नुसतं मन तोंडानं केलं म्हणे तुला सेनापती, जीव सांभाळून ठेव, आत्ता जातो आणि 5 पांडवांना मारून आणतो. दुर्योधन बोलायला लागला, हते भीष्मे हते द्रोणे कर्णांच्या त्रिविधंगते. अरे भीष्माचार्य गेले, कृपाचार्य गेले, द्रोणाचार्य गेले, माझा कर्णासारखा महापराक्रमी माझा सखा गेला. अरे त्यांच्याकडून पांडव मारायला गेलेले नाही आणि तू सांगतो मी जातो मारून आणतो.
विश्वास ठेव म्हणे. बरं ठेवला विश्वास, जीव सांभाळून ठेव, आत्ता जातो आणि आत्ता येतो म्हणे. ठीक आहे. अश्वत्थामा निघाला पांडवांना मारण्याकरता. मात्र पहा, जाको राखे साईया मार सखेना कोई, देवतारी त्याला कोण मारी महाराज. ज्याचा रक्षण करता परमात्मा आहे. द्वारकेचा राणा पांडवा घरी, जो परमात्मा पांडवांचं रक्षण करण्याकरता द्वारका सोडतो, आपलं सर्वस्वाचा त्याग करून पांडवांच्या मागे पुढे उभा राहतो, तो परमात्मा महाराज कसं त्यांच्यावर संकट येऊ देईल. देवाने सांगितलं, पांडवांनो चला एकांतामध्ये मला चर्चा करायची. घेऊन गेले देव. आपल्या बापाची जागा खाली आहे हे पांडव पुत्रांनी पाहिलं आणि आपापल्या बापाच्या जागेवरती पाचही पांडव पुत्र येऊन झोपले. भीमाच्या जागेवर भीमाचा पुत्र, धर्माच्या जागेवर धर्मपुत्र, नकुलाच्या जागेवर नकुल पुत्र, सहदेवाच्या जागेवर सहदेव पुत्र, अर्जुनाच्या जागेवर अर्जुन पुत्र. पाचही आणि हुबेहूब बापासारखे दिसायला. बापाला लपवावं, मुलाला दाखवावं, मुलाला लपवावं, बापाला दाखवावं, कोणी ओळखू शकणार नाही असे हुबेहूब त्या ठिकाणी. पहा, दुर्योधन आला रात्रीच्या समयाला आणि झोपलेल्या अवस्थेमध्येच धारधार तलवारीनं पाचही पांडव पुत्राचे मस्तक त्याने कापले. मस्तक धडा वेगळे केले. पाचही मस्तकाची गाठ, केसांची गाठ बांधली आणि दुर्योधन निघालेला. आपला हा अश्वत्थामा निघाला दुर्योधनाकडे. सूर्योदयाची वेळ झालेली आहे. दुर्योधन अगदी शेवटच्या घटिका मोजत असताना अश्वत्थामा गेला. दुर्योधना आहे का जिवंत? आहे आहे. बघ पाचही पांडव मारले. वा, अरे ज्या भीमाने मला मारलं ना त्या भीमाचं एकदा मला मुख दाखव, एकदा तोंड दाखव, सुखानं प्राण सोडतो. म्हणून भीमाचं, म्हणून भीमपुत्राचं जसं मस्तक दाखवलं, दुर्योधन सुद्धा हळहळला. अरे काय केलंस तू? हे दुर्योधन, हे पांडव नाहीत, हे पांडव पुत्र आहेत, पांडव पुत्र आहेत. महाराज हळहळला दुर्योधन. अरे आमच्या पिंडावरती पाणी सोडायला सुद्धा तू कोणाला ठेवलेलं नाहीस. इकडे सकाळ झाली. कल्पना करा काय चित्र असेल हो. पाचही पुत्रांची माता द्रौपदी आपल्या लेकरांना झोपेतून जाग करण्यासाठी आली. मी पाहते तर काय, पाचही पुत्रांचे मस्तक कोणीतरी कापून दिलेले आहेत, केवळ धड पडलेले आहेत. आकांत करायला लागली, ओक्सा बोक्सा रडायला लागली. त्या शवाला बिलगू बिलगू ती आकांत करत आहे, रडत आहे, धाय मोकलून बेशुद्ध पडत आहे. आपल्या पोटाला धरू धरू ती रडत आहे. एखाद्याचा भाऊ जर गेला ना, भाऊ गेल्यानंतर आपला कर्तृत्ववान भाऊ गेला म्हणून भाऊ भावाचा हात हातामध्ये धरून ओक्सा बोक्सी रडत असतो. एखाद्या माऊलीचं सौभाग्य गेलं तर ती कपाळ बडवू बडवू रडत असते, माझं सौभाग्य गेलं. आणि एखाद्या माऊलीचा पूत जर गेला ना तर ती पोट धरू धरू रडत असते. का? कारण की ज्या गर्भामधून बाळाला जन्म घातलेला असतो ती वेदना त्या गर्भाला होत असते. म्हणून एखाद्या माऊलीचा पूत गेल्यानंतर ती पोट धरू धरू रडत असते, गर्भाला धरून रडत असते. द्रौपदी पोट धरू धरू रडत आहे, पुत्रांना आलिंगन देऊन रडत आहे. पाचही पांडवांना बातमी कळाली. दुर्योधन, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, धर्मराजा सगळे आले. अर्जुन समोर झाला आणि प्रतिज्ञा केली, ज्याने कोणी माझ्या पुत्राला मारलं असेल त्याचा शिरच्छेद केल्यानंतरच पुत्रांना तिलांजली देईल. अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याला अर्जुनाने आज्ञा देवी, देवा माझा रथ सिद्ध करा, माझा रथ जुंपा. काय सामर्थ्य आहे अर्जुनाचं. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, ज्याच्यापासून संपूर्ण ब्रह्मांड. महाराज त्यापासूनच त्या ठिकाणी त्या भगवंताला, परमात्मा, त्या परमात्म्याला अर्जुन रथ जुंपायला सांगतो, घोडी जुंपायला, रथाला घोडी जुंपायला सांगतो.
ज्ञानोबरायांनी भगवंताच्या त्या अर्जुनावरती असणाऱ्या प्रेमाचं वर्णन केलेलं आहे. माऊली बोलतात, या अर्जुनावरती माझ्या भगवंताचं किती प्रेम, कृष्णाचं किती प्रेम. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. किती देवाचं प्रेम अर्जुनावरती, की देवाने सारथ्यपण करावं एवढं प्रेम अर्जुनावरती भगवंताचं आहे. रथसिद्ध झाला आणि समोर अश्वत्थामा धावताना दिसला. भगवंताने सांगितलं, अर्जुना तुझ्या पुत्रांचा मारेकरी धर त्याला, पकड त्याला, मार त्याला. अश्वत्थामाला समोर पाहिलं, अर्जुन काहीच बोलत नाही, बाण मारत नाही, स्तब्ध उभा आहे. उलट डोळ्यामध्ये अर्जुनाच्या पाणी आलं. अर्जुन बोलायला लागला, देवा याला मी मारू शकत नाही. का? हा माझा गुरुपुत्र आहे, हा ब्राह्मण पुत्र आहे. माझ्या गुरुदेवांनी जी विद्या स्वतःच्या पुत्राला दिली नाही, ती विद्या सगळी मला प्राप्त त्यांनी करून दिली. हा पार्थ द्रोणाचा केला, जेणे माझं धनुर्वेधू दिधला. मी कसं याला मारावं? अरे पण तू वचन दिलंय ना द्रौपदीला. समोरून ब्रह्मास्त्राचा प्रयोग अश्वत्थाम्याने केलेला आहे. देवा आता काय करू? भगवंताने सांगितलं, अरे समोरून येणारं ब्रह्मास्त्र आहे, पण तुझ्या समोर तर प्रत्यक्ष परब्रह्म उभा आहे. समोर परब्रह्म उभा असताना ब्रह्मास्त्राची तू काय काळजी करतो? पहा, दुसरं ब्रह्मास्त्र चालवलं आणि दोन्ही ब्रह्मास्त्राचं तेज एकत्रित केलं. अश्वत्थाम्याला धरलेला आहे, पकडलेला आहे रथामध्ये, त्याला बांधलेला आहे, दोरीने बांधून त्याला द्रौपदीच्या समोर हजर केलं. हे दृश्य द्रौपदीने पाहिलं आणि बांधलेल्या त्या द्रौपदी अश्वत्थाम्याला पाहून द्रौपदी मोठ्याने बोलायला लागली, अर्जुनाला बोलायला लागली, देवाला बोलायला लागली, देवा त्या अश्वत्थाम्याला सोडून द्या. कि मुच्यता मुच्यतामेष ब्राह्मणो नितरा मुच्यता मुच्यतामेष. याला सोडा, याला सोडा. का सोडा? प्रश्न केल्यानंतर भगवंत बोलायला लागले, काय याला सोडायचं? आणि ती दोनदा शब्द वापरते, मुच्यताम मुच्यताम, सोडा सोडा. पहिल्या सोडा शब्दाचा अर्थ आहे, देवा याला जे दोरीनं तुम्ही बांधून ठेवलंय ना रथाला, त्या दोरीच्या बंधनातून याला मुक्त करा. आणि दुसरा सोडा शब्दाचा अर्थ, याला भवबंधनातून मुक्त करा. कि मुच्यता मुच्यतामेष. हा ब्राह्मण पुत्र आहे, ब्राह्मण पुत्राचा अनादर अपराध होऊ नये. देव म्हणायला लागले, द्रौपदी तू बोलतीस? पहा, हा भारतातील एक पात्र द्रौपदी. देव बोलायला लागले, तू बोलतीस द्रौपदी? अगं तुझे 5 पुत्र याने मारले ना. तरी सुद्धा अशी कोणती आई आहे की स्वतःचे 5 मुलं ज्यांनी मारले त्याला जीवदान करण्याची भाषा वापरली? पहिला गुण द्रौपदीच्या ठिकाणी दया आहे, महाराज, करुणा आहे. द्रौपदी बोलायला लागली, देवा सोडा याला. अरे पण का सोडायचं? ती बोलायला लागली, देवा मारो दिदस्य जननी गौतमी पती देवता. देवा याला मारल्यानंतर माझे पुत्र परत येणार आहे का? याला मारल्यानंतर माझे पुत्र परत येणार आहे का? याला मारल्यानंतर जर माझे 5 पुत्र जिवंत होत असेल तर याला कुशाल तुम्ही मारा. दुसरी ती बोलायला लागली, मारो दिदस्य जननी गौतमी पती देवता. देवा 5 पुत्र गेल्याने मी निपुत्रिक झाले रे. आणि या अश्वत्थाम्याची आई, जिचं नाव गौतमी आहे, अश्वत्थामा गेल्यानंतर ती सुद्धा निपुत्रिकच होणार आहे. पुत्र
मुलं मेल्याचं काय दुःख असतं देवा, ती मी अनुभवलंय, ती मी भोगलंय. जे दुःख माझ्या वाट्याला आलं ते दुःख या अश्वत्थाम्याच्या आईच्या वाट्याला यायला नको, म्हणून देवा याला सोडा. आता मात्र भगवंताचे नेत्र ढिले झाले. भगवंताच्या नेत्रामधून अश्रुधरा बाहेर लागल्या आणि भगवंत बोलतात, काय विशाल अंतकरणाचा माझा भक्त, काय विशाल अंतकरणाची ही द्रौपदी आहे. आणि तुकोबारायांनी महाराज याच भक्तीचं वर्णन केलेलं आहे. हेची थोर भक्ती, ही भक्ती आहे महाराज. संकल्पावी माया संसाराची. संसार म्हणजे काय महाराज? मुलं बाळ म्हणजे संसार, घरदार मुलं बाळ. महाराज या द्रौपदीच्या अंतकरणातून 5 पुत्र मेले, मात्र संकल्प माया तिच्या अंतकरणातली संपली. संकल्पावी माया संसाराची, हीच थोर भक्ती आहे महाराज. हेच थोर भक्ती आवडत देवा, हेच थोर भक्ती आवडत देवा, हेच थोर भक्ती आवडत देवा, हेच थोर भक्ती आवडत देवा. हेच थोर भक्ती आवडत देवा, हेच थोर भक्ती आवडत देवा. संकल्पावी माया विनती, संकल्पावी माया विनती, संसाराची संसाराची संकल्पावी माया. संकल्पावी माया संसाराची, संसाराची हे विले अनंते तैसची रहावे, तैले अनंते तैसची रहावे, हे विले अनंते, हे विले अनंते, हे विले अनंते तैसची रहावे. संकल्पावी माया संसाराची. द्रौपदीच्या ठिकाणी ही भक्ती पाहायला मिळते. अर्जुन समोर झाला. अर्जुनाने अश्वत्थाम्याची अर्धी दाढी अर्धी मिशी काढली, डोक्याची शेंडी कापली, त्याला वाईट शब्दामध्ये त्याचा अनादर अपमान करून त्याला हाकलून दिलं. या अश्वत्थाम्याने पुन्हा 5 ब्रह्मास्त्र 5 पांडवांवरती आणि एक 6वं ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भामध्ये सोडलेलं आहे. 5ही ब्रह्मास्त्र समोरून येत असताना 5 पांडव देवाजवळ आले. देवा काय करू? शरण जा, त्याला परत जाईल. 5 ब्रह्मास्त्र परत गेले. एक ब्रह्मास्त्र उत्तरेचा गर्भ, ज्याच्यामध्ये परीक्षिती वाढत आहे, तो गर्भ जाळत आहे. आणि ती उत्तरा, देव आता बाबा तुमचं राज्य तुम्हाला मिळालं, आता माझं मी परत जातो माझ्या द्वारका नगरीला, म्हणून रथामध्ये बसायला लागले. तेवढ्यामध्ये उत्तरा धावत पडत गेली आणि देवाच्या पाया पडायला लागली. देवा माझं रक्षण करा, देवा माझं रक्षण करा. की पाही पाही महायोगिन देव देव जगतपते
देवा माझं रक्षण करा. भगवंताने सांगितलं कशासाठी रक्षण? माझा गर्भ कोणीतरी जाळत आहे. अगं तुला जगायचं कशासाठी? अभिमन्यू गेला त्याच्या चितेवरती उडी, देवा मला जगायचंच नाही, पण माझ्या पांडवाचा कुलदीपक माझ्या गर्भामध्ये वाढत आहे, तो सुरक्षित नाही, म्हणून माझं रक्षण करा. करतो, परंतु तुला काहीतरी द्यावं लागेल, मग तुझं रक्षण करतो. काय देव देवा? भगवंताने सांगितलं तुझं मातृत्व मला दे, म्हणजे तुला माझी आई व्हावं लागेल. तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, ती बोलायला लागली, पितामहस्य जगतो माता धाता पितामह, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा सगळ्या जगाचा निर्माता. देवा तू सगळ्या जगाला निर्माण करणारी तूच तर आई आहे, आणि तुझी आई मी व्हावं लागेल. उत्तरेने लगेच पाणी सोडलं. भगवंतानी सूक्ष्म रूप धारण केलं आणि श्वासाद्वारे तिच्या गर्भामध्ये जाऊन चक्र आणि गदेद्वारे ब्रह्मास्त्राचं छेदन केलं आणि परीक्षितीचं गर्भामध्ये रक्षण केलं. म्हणून मी नेहमी सांगत असतो की या जगतामध्ये भक्ताला गर्भात धारण करणारी माता आहे. भगवंताला, एकट्या भगवंताला गर्भामध्ये धारण करणाऱ्या माता आहेत. मात्र उत्तरा अशी एकमेव आई आहे की जी एकाच वेळी भक्ताला आणि भगवंताला, परीक्षितेला आणि भगवंताला सुद्धा एकाच वेळी आपल्या गर्भामध्ये धारण करत आहे. म्हणून उत्तरासारखी श्रेष्ठ माता या जगतामध्ये दुसरी कुठलीच नाही. उत्तरेवरती भगवंताने कृपा केली. पुढे भगवंत जायला लागले तर कुंती माता आली. कुंती मातेने भगवंताची स्तुती केली. आता प्रसंग फार मोठे आहेत, विस्तार करायला जमणार नाही. आता कुंती मातेवरती भगवंताने कृपा केली. कुंती मातेने देवाला मागणं मागितलं, विपदस्संतु मे यशस्वस्तत्र तत्र जगद्गुरु. देवा जर तुला द्यायचं असेल तर मला केवळ आणि केवळ काय दे? कुंतीने काय मागितलं? दुःख मागितलं, संकट मागितली. का? कुंती बोलत आहे, देवा विपदस्संतु मे यशस्वस्तत्र तत्र जगद्गुरु. देवा आम्हाला संकट दे. देव बोलायला लागले, जन्माला आल्यापासून आत्या तुझ्या मागे संकटच आहे का? आता तरी काहीतरी चांगलं सुख मागून घे. कुंती आत्या बोलायला लागली, देवा मला सुख नकोय रे, मला दुःखच दे. का? आमच्यावरती संकट आलं का आम्ही तुझा धावा करतो, तुझा धावा केला की द्वारकेचा राणा पांडवा घरी. तू आमचं माग पुढं उभं राहून रक्षण करतो रे. जे दर्शन जपी तपी योग्याला होत नाही, हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्या तपस्वीला जे तुझं दर्शन होत नाही, जप्याला तप्याला संन्याशाला साधूला जे तुझं दर्शन होत नाही ना, ते तुझं दर्शन सहज आमच्यावरती संकट आलं का तू धावून येतो. आणि तू धावून आला की भवतो दर्शनम यस्य अपुनर्भव दर्शनम. तुझं सहज दर्शन, आमच्यावरती संकट आल्यानंतर तू धावून येतो आणि तुझं दर्शन होत असेल तर आमच्या जीवनामध्ये तू पुन्हा पुन्हा संकट दे, पुन्हा पुन्हा दुःख दे. म्हणून कोणाच्या जीवनामध्ये जर दुःख येत असेल तर ती भगवंताची एक प्रकारची अनुकंपाच आपण समजली पाहिजे. रामायणामध्ये वाल्मिकांनी तर त्याचं स्पष्टच वर्णन केलेलं आहे. वाल्मिकीजी बोलतात, ज्यांच्या जीवनामध्ये कष्ट येतं, ज्यांच्या जीवनामध्ये दुःख येतं, ज्यांच्या जीवनामध्ये संकट येतं, ज्यांना दुःखाला सामोरं जावं लागतं, ती भगवंताची त्यांच्यावरती असणारी सगळ्यात मोठी कृपा आहे. भगवंताची मोठी कृपा आहे. काय मास्तर परीक्षा कोणाची घेतो? जे त्याच्या डोळ्यांनी दिसतं. जे लपून बसतात त्यांची परीक्षा घेतात का जे त्यांच्या डोळ्यांनी समोर दिसत असतात त्यांची परीक्षा शिक्षक घेत असतात? जे डोळ्यांनी दिसतं त्यांचीच परीक्षा. आपल्या जीवनामध्ये जर संकट येत असेल ना तर समजून जायचं आपण भगवान कृष्ण परमात्म्याच्या दृष्टिक्षेपात आलोय आणि म्हणून आपली परीक्षा चालू आहे. भगवंताच्या दृष्टिक्षेपामध्ये आहोत म्हणून परमात्मा वेगवेगळे संकट देऊन आपली परीक्षा त्या ठिकाणी घेत आहे. म्हणून संकट आलं तर एक प्रकारे भगवंताची ती कृपा समजावी. वाल्मिकांनी सुद्धा रामायणात तेच वर्णन केलं. म्हणून पहा, कुंती माता दुःख मागून घेते. कुंती मातेला कृपा भगवंताने केलेली आहे. दुसरं मागणं मागितलं, माझ्या स्नेह पाशाचं छेदन करा
आणि ते मागणं झाल्यानंतर पुढे भीष्माचार्यावरती कृपा केलेली आहे. राजा परीक्षितीचा जन्म झाला, सगळ्यांना आनंद झाला आणि राजा परीक्षिती रडायला लागलेला आहे. भगवंत दर्शन देण्यासाठी येतात. पुढे अर्जुनाला घेऊन परमात्मा जातात. राजा परीक्षिती लहानाचा मोठा व्हायला लागला, उपवर झाला, इरावती सोबत त्याचा विवाह झाला. भगवंताचं अवतार कार्य संपलं आणि भगवान परमात्मा अवतार कार्य संपल्यानंतर महाराज निजधामाला गेले. आणि निजधामाला गेल्यानंतर पांडवांना बातमी कळाली. पांडवांनी राजा परीक्षितीला राजगादीवरती बसवलं आणि स्वतः महाप्रस्थाना करता निघालेले आहेत पांडव. इकडे राजा परीक्षितीने दिग्विजय केलेला आहे. आणि दिग्विजय करत असताना एक दृश्य त्याला दिसलं. एक गाय आणि एक बैल आपापसामध्ये चर्चा चालू आहे. एकाच पायावरती एक बैल उभा आहे. 3 पाय त्याचे छेदन केलेले आहेत. एका पायावरती उभा असणारा तो धर्म. आणि अत्यंत क्रुश झालेली, डोळ्यामध्ये अश्रू आणलेली त्या ठिकाणी ती गोमाता. आणि एक पाय सत्य, दया, दान आणि पवित्रता. पवित्रता, दया, दान 3 पाय धर्माचे कापले. सत्य नावाच्या एका पायावरती धर्म उभा आहे. आणि हातामध्ये तलवार घेऊन काळे वस्त्र परिधान केलेला काळा कुट्ट पुरुष म्हणजे कली, तो सत्य नावाचा धर्माचा एक पाय कापत असताना राजा परीक्षितीने पाहिलं. आणि त्या कलीच्या मानेवरती राजा परीक्षितीने तलवार ठेवलेली. सांगितलं, खबरदार, माझ्या राज्यामध्ये राहू नको, निघून जा. कलीने सांगितलं, मला राहण्यासाठी काही जागा द्या. 4 जागा त्याला राहण्यासाठी दिल्या. जिथे अपेयपान होईल, जिथे चोरी होईल, जिथे अभक्षभक्षण होईल आणि जिथे परस्त्रीगमन होईल, तिथे कली तुझं वास्तव्य राहील. राजाने 4 जागा दिल्यानंतर कली बोलायला लागला, महाराज एखादी तरी चांगली जागा. आणि सांगितलं, सुवर्णाच्या ठिकाणी तुझा, सोन्याच्या ठिकाणी तुझा वास असेल, मात्र कुठलं अधर्माने कमवलेलं सुवर्ण धन त्याच्या ठिकाणी तुझं वास्तव्य असेल. आणि राजा परीक्षिती एकदा शिकार करण्याकरता, मृगया करण्याकरता अरण्यामध्ये गेला. शिकार मिळाली नाही. तहानेने भुकेने व्याकुळ झालेला राजा. मात्र जाता जाता त्यांनी सुवर्ण मुकुट त्या दिवशी परिधान केला. तो सुवर्ण मुकुट होता जरासंधाचा. अन्यायाने सामान्य जनतेला फसवून, त्यांना मारून, त्यांचं धन लुबाडून जरासंधाने तो सुवर्ण मुकुट बनवला. आणि तो मुकुट राजा परीक्षितीने आपल्या डोक्यामध्ये धारण केला. शिकार करण्यासाठी गेला. तहानेने भुकेने व्याकुळ झालेला राजा शमीक मुनीच्या आश्रमामध्ये गेला. आणि नेमकी ती संधी कलीनं पाहिली. आणि त्या अन्यायाने कमवलेल्या सुवर्ण मुकुटामध्ये कलीनं प्रवेश केला. आणि त्या मुकुटामधून राजा परीक्षितीच्या बुद्धीत प्रवेश केला. साधू संतांचा सन्मान करणारा राजा. मात्र आज राजा परीक्षिती महाराज शमीक मुनीच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकत आहे. माझा कोणी सन्मान करत नाही, या बसा उठा काही बोलत नाही कोणी. मी सार्वभौम राजा, माझा सन्मान करत नाही. मेलेला सर्प होता. राजाने त्या शमीक मुनीच्या गळ्यामध्ये टाकला. राजा निघून गेला. शमीक मुनीचा पुत्र शृंगीला कळालं. शृंगीने हातामध्ये जल घेतला आणि शाप दिला, जेणे कोणी माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये सर्प टाकलेला आहे, आजपासून बरोबर 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प दंश करेल आणि त्याला मृत्यू प्राप्त होईल. शमीक मुनीची समाधी जागी झाली. शमीक मुनीने सांगितलं, बाबा धर्मवान राजा आणि त्याला अशा प्रकारचा शाप देणं उचित नाही. कोणीतरी राजाला जाऊन सांगा की 7व्या दिवशी तक्षक तुला दंश करणार आहे. इकडे राजा घरी आला. डोक्यावरचा मुकुट काढल्याबरोबर त्याच्या डोळ्यामधून अश्रुधारा व्हायला लागल्या. मी काय आज पाप केलं? एका साधूचा अनादर माझ्या हातून घडला. हा देह मला ठेवायचा नाही. या क्षणी मला मरण आलं तर बरं होईल. तेवढ्यामध्ये 2 शिष्य शमीकांचे आले. राजा 7व्या दिवशी तक्षक दंश करेल असा शाप आहे तुला. 7 दिवसामध्ये मोक्षाची, मुक्तीची काय उपासना, काही साधना तुला करता आली तर तू करून घे. राजा परीक्षितीने जन्मेजयाला राजगादीवरती बसवलं आणि स्वतः मात्र त्या ठिकाणी राजा गंगा नदीच्या तटावरती उत्तरीय वस्त्र परिधान करून, जीर्ण वस्त्र परिधान करून त्या ठिकाणी बसलेला आहे. आणि तिथे
राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम बोलिए भक्तवत्सल भगवान की जय. मरणासन्न अवस्था असताना मी काय करावं असा प्रश्न राजा परीक्षितीने सगळ्यांना त्या ठिकाणी विचारलेला आहे. पहा, घडू नये तो अपराध राजाकडून घडलेला आहे. आज या जगतामध्ये प्रत्येकाकडून काही ना काहीतरी अपराध घडत असतो. असा कोण जीव आहे की ज्याच्याकडून अपराधच घडलेला नाही. मी एक वाक्य नेहमी सांगत असतो, एखाद्या वेळेला देवाचा अनादर अपराध आपल्याकडून घडला तर देव नाराज नाही होणार, क्षमा करून दिला आपल्याला. मात्र संतांचा जर अनादर, साधूचा, एखाद्या महात्म्याचा, एखाद्या सत्पुरुषाचा, एखाद्या सज्जन मनुष्याचा अपराध जर आपल्याकडून घडला तर भगवंत आपल्याला कदापि क्षमा करणार नाही. देव आपल्याला क्षमा करत नाही, कदापि क्षमा करणार नाही. पंढरीनाथ भगवान की जय. म्हणून बघा, जीवनामध्ये प्रत्येकाकडून काही ना काहीतरी चूक घडत असते. या सारे पापी है बेदाग नहीं कोई, बिन उलझे कांटों से है फूल चुने किसने. संसार है एक नदिया, सुख दुख दो किनारे हैं. न जाने कहाँ जाए इस बहते धारे में. यह सारे पापी हैं. सगळ्यांकडून काही ना काहीतरी पाप घडलेला आहे, सगळ्यांकडून काही ना काहीतरी अपराध घडलेला आहे. असा कोणीतरी आहे का हात वर करून सांगू शकतो का, छाती ठोकून सांगू शकतो की आमच्याकडून कोणतंच पाप जीवनामध्ये घडलेलं नाही, असं कोणीतरी सांगू शकतो का महाराज? नाही महाराज. यह सारे पापी है. प्रत्येकाकडून काही ना काहीतरी चूक होत असते. मनुष्य गलती का पुतला है अक्सर हो ही जाती है. मनुष्य चुकीचाच पुतळा आहे आणि चूक त्याच्याकडूनच होत असते जो काहीतरी करत असतो. जो काहीच करत नाही त्याच्याकडून काही चूक होत नाही. मनुष्य गलती का पुतला है अक्सर हो ही जाती है. गलती करके संभल जाए उसे इंसान कहते हैं. चूक झाल्यानंतर जो दुरुस्त करतो त्याला मनुष्य म्हटले गेलेलं आहे. म्हणून पहा, प्रत्येकाकडून काही ना काहीतरी चूक होतच असते. परंतु आज मिळालेला शाप राजासाठी वरदान ठरलेलं आहे. मिळालेला शाप राजासाठी वरदान ठरला. हजारो साधू संत ऋषी मुनी महात्मा अमलात्मा सगळे राजा परीक्षितीच्या समोर येऊन बसले. जे संतांचं दर्शन दुर्लभ आहे ते सहज राजाला शक्य झालं. आणि राजाने सगळ्यांच्या समोर एकच प्रश्न विचारला की मरण समोर दिसत असताना मी काय करावं. आणि मग कोणाला काही सांगता येईना त्यावेळेला त्या सभेमध्ये श्री शुकदेवजी महाराजांचं आगमन झालं. बोलिये श्री शुकदेवजी महाराज की. शुकदेवजी महाराज आले, उच्च आसनावरती बसवलं, पूजन त्यांचं केलं. आणि राजा परीक्षितीने त्यांना सुद्धा तोच प्रश्न विचारला की अतपृष्यामि संसिद्धिं योगिनां परमं गुरुं
पुरुषस्य यत्कार्यं म्रियमाणस्य सर्वदा. मरण माझं समोर दिसत असताना मी काय करावं सांगा महाराज. आता मला सांगा बरं, हा प्रश्न एकट्या राजा परीक्षितीचा आहे का तुमचा आमचा सगळ्यांचा आहे? तुम्ही झोपले का? एक बार प्यार से बोलो, थोड़ा जोर से, थोड़ा और जोर से. माझंही असं होतं, एकदा सांगायला लागलं का मग तुम्हाला जाग करायचं विसरूनच जातो. हा प्रश्न एकट्या राजा परीक्षितीचा आहे? नाही महाराज, इथं बसलेले सगळेच आपण परीक्षित आहोत. मरण कधी येईल हे कोणालाच माहिती नाही. मरण प्रत्येकाचं कसं आहे, समोर आहे. प्रत्येकाला समोर मरण दिसत आहे, कधी येईल हे कोणालाच माहिती नाही. हा प्रश्न एकट्या राजाचा नाही, हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. प्रत्येक जीवाचा प्रश्न आहे की मरण समोर दिसत असताना काय करावं. आणि मग सुखदेवजी महाराज राजा परीक्षितीला सांगतात, तुम्ही बोर नाही झाले? हा, तुम्ही व्हायचे बोर आणि मला यायचा जोर. तसं नाही झालं पाहिजे. थोडा जोर से बोलो, राधे राधे. सुखदेवजी महाराज राजाला त्या ठिकाणी, आता सुखदेवजी महाराज बोलायला सुरुवात करतात बरं का. इथून खरं त्या ठिकाणी आता दुसऱ्या स्कंधाला प्रारंभ आहे आणि हा साधना प्रधान स्कंध आहे. याच्यामध्ये खऱ्या अर्थाने जीवाने काय केलं पाहिजे, जीवाचं कसं कल्याण होईल. म्हणून शेवटचे एक 15 मिनिटं लक्षपूर्वक आपण ऐका. फार महत्वाचा विषय आहे. राजा फार जगत कल्याणाचा प्रश्न तो विचारला. ऐक राजा, सावधान हो नाही. ऐका बरं का सगळे. महत्वाचा विषय असला म्हणजे माणसाने पुढच्याला सावधान केलं पाहिजे. सावधान ऐका. ज्ञानोबा सुद्धा एखादा महत्वाचा विषय सांगत असताना श्रोत्यांना सावध करतात बरं का. श्रोतव्यादिनी राजेंद्र, राजा ऐक बरं का. नृणाम संती सहस्त्रच अपश्यताम आत्मतत्वम गृहेषु गृहमेधिनाम. ज्याला मुक्ती प्राप्त करायची त्याचं जीवन कसं असलं पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाचं जीवन तो कसं व्यतीत करतो, दोन त्या ठिकाणी भेद केलेले आहेत. ज्याला मुक्ती प्राप्त करायची त्यांनी काय केलं पाहिजे आणि तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसं कशा प्रकारे जीवन जगतो आणि आपण कसं जगलं पाहिजे, कसं जगतो आणि कसं जगलं पाहिजे, हे दोन अंतर या ठिकाणी सुखदेवजी महाराज राजाला सांगतात. राजन, सर्वसामान्य संसारिक माणसं या कलिकालामध्ये संसारिक मनुष्याला 100 वर्षाचं आयुष्य आहे. किती? बोला लवकर. किती वर्षाचं? 100 वर्षाचं. तुकोबाराय सुद्धा वर्णन करतात ना, अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासे उरले ते पाएगा, राम नाम स्मरा आधी. राजा, 100 वर्षाचं माणसाला आयुष्य, 100 वर्षातले 50 वर्ष सर्वसामान्य माणसाचे झोपेमध्ये जातात. कुठं जातात? 100रातले 50 वर्ष कुठं जातात? आपले झोपेमध्ये जातात. 24 तासाचा दिवस, 12 तासाची रात्र. आणि रात्र कशात जाते? काही काही ना रात्र पुरत नाही, दिवसा सुद्धा 2-3 तास, काही दिवसा सुद्धा 1-2 तास डुलके घेतातच. मग मला सांगा, 24 तासातील 12 तास जर आपण झोपत असू तर 100 वर्षातील 50 वर्ष आपले कशात गेले? गोरण्यात. 50 वर्ष झोपेमध्ये त्या ठिकाणी गेले. राजन, निद्रया ह्रियते नक्तम वेवायन चवावय, दिवा चारते हया राजन कुटुंब भरणे नवा. रात्र झोपेमध्ये जाते आणि दिवस कुटुंबाचं पालन पोषण करण्यामध्ये निघून जातं. 50 वर्ष कुटुंबाचं पालन पोषण आणि त्या 50 वर्षामध्ये बालपण,
अनाडीपणामध्ये निघून जातं, काही कळत नाही बालपणामध्ये. बालपण गेले नेनता. एका बालपणामध्ये 15 वर्ष काही कळत नाही आणि तरुणपणा आल्यानंतर तरुणपणी विषयी व्यथा, तारुण्य विषय सेवनामध्ये निघून जातं आणि मग म्हातारपण आल्यानंतर वृद्धपणी प्रवर्तली चिंता. म्हातारपणामध्ये काय येते? आता कसं, आता कसं, मोठ्यानं मोठ्यानं आता कसं. म्हातारपण कशात जातं? आता कसं होईल, आता कसं होईल. म्हातारपणामध्ये माणसांना काही नसतंय. वृद्धपणी प्रवर्तली चिंता. फक्त चिंतेमध्ये माणसाचं आयुष्य निघून जातं. कसं होईल, कसं होईल, माझं कसं होईल, लेकराचं कसं होईल, नातवाचं कसं होईल. तू तिकीट फाड लवकर. कसं होईल, कसं होईल, काही चिंता करू नको. सगळ्याचं बरोबर होत असते. देव सगळ्यांवर लक्ष ठेवू नये. तू काळजी करू नको. तू लवकर तिकीट फाड. पहा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता. श्री शुकदेवजी शंकराचार्य भगवान सुद्धा हे सांगतात की बालस्तावत क्रीडासक्तस तरुणीस्तावस तरुणीसक्तस. तारुण्यपणामध्ये विषय सेवन. वृद्धस्तावस चिंतासक्तस. वृद्धपणामध्ये चिंता. स्मरे गोविंद कोपी न सक्तस. बाबा, चिंतेमध्येच कुटुंबाचं भरण पोषण, लेकरा बाळांचं पालन पोषण आणि बालपण खेळण्यामध्ये गेलं. देवाचं भजन ते लाईट गेल्याशिवाय करत नाही. राजा राम 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 सीता. हॅलो. बोले भक्तवत्सल भगवान की जय. थोडं का आयुष्य आपल्या जवळ आहे, आपण भजन कधी करणार हा मोठा प्रश्न शुकदेवजी महाराज उपस्थित करतात. राजन म्हणून पहा, कबीरदासजी महाराज सुद्धा वर्णन करतात. बचपन भी थी का जवानी भी थी, बचपन भी थी जवानी भी थी, बुढ़ापे का होगा असर धीरे धीरे, बुढ़ापे का होगा असर धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे। सुबह और शाम, सुबह और शाम, सुबह और शाम, धीरे धीरे चली जा रही है उम्र धीरे धीरे,
असर धीरे धीरे चली जा रही है उम्र धीरे धीरे चली जा रही है उम्र धीरे धीरे सुबह और शाम सुबह और शाम सुबह और शाम भजन धीरे धीरे चली जा रही है उम्र धीरे धीरे चली जा रही है उम्र धीरे धीरे चली जा रही है उम्र धीरे धीरे उम्र धीरे धीरे उम्र धीरे धीरे चली जा रही है उम्र धीरे धीरे. एक एक दिवस आयुष्यातील कमी कमी होत चाललेला आहे आणि केवळ प्रपंचाचं पालन पोषण करण्याकरता आपला संपूर्ण वेळ जात आहे. कबीरदासजी सांगता जीवडा दो दिन का मेहमान कब सुमिरोगे राम बालपना तो खेल गवाया तरुण हुआ तो समय गवाया जीवडा दो दिन का मेहमान कब सुमिरोगे राम. बाबा भगवंताचं भजन कधी करशील. शुकदेवजी महाराज सांगतात राजा सर्वसामान्य मनुष्य अशा प्रकारे जीवन जगतो मात्र ज्याला मुक्ती प्राप्त करायची आहे ना राजन त्याच्या जीवनातील सगळ्यात मुख्य उद्देश हा भगवत प्राप्ती असला पाहिजे. ज्याला मुक्ती प्राप्त करायची आहे राजन तस्मात भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरिही श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्च का भयम. ज्याला मुक्ती प्राप्त करायची त्यांनी भगवंताच्या संबंधानेच श्रवण केलं पाहिजे. त्यांनी भगवंताच्या संबंधानेच कीर्ती गायली पाहिजे. त्यांनी भगवंताचं स्मरण नित्य निरंतर केलं पाहिजे. एतावान सांख्य योगाभ्याम सुधर्म परिनिष्ठया. शास्त्राने सुद्धा सगळ्यात मोठा लाभ हाच सांगितलाय. कुठला तर जन्म लाभ परमपुसा म्हणते नारायण स्मृती. मनुष्य जीवनातला सगळ्यात मोठा लाभ जर काय असेल तर भगवंताचं स्मरण हा सगळ्यात मोठा लाभ आणि भगवंताचं विस्मरण ही सगळ्यात मोठी हानी. भगवंताचं स्मरण लाभ आणि देवाचं विस्मरण हानी आहे मला जीवनात. म्हणून जन्मलाभ परमपुसा म्हणते नारायण स्मृती. म्हणून कबीरदासजी सुद्धा वर्णन करतात. कबीरदासजी वर्णन करतात दो बातों को याद करो जो चाहे कल्याण नारायण निज मौत को दुजो श्री भगवान कबीरा दुजो श्री भगवान. दोन गोष्टी माणसानं कधी विसरायच्या नाही. दो बातों को याद रख जो चाहे कल्याण नारायण निज मौत को दुजो श्री भगवान. एक भगवंताला विसरायचं नाही आणि दुसरं स्वतःच्या मरणाला विसरायचं नाही. दोन गोष्टी विसरायच्या नाही. एक स्वतःचं मरण आणि दुसरं भगवंताचं स्मरण. दोन गोष्टी कधी आणि माणसं सगळं लक्षात ठेवलं बर का. माणसाच्या बंगला लक्षात राहतो, कुठं कुठं प्लॉट आहेत लक्षात राहतात, किती गाड्या आहेत लक्षात राहतं, कोणत्या कोणत्या खात्यावर किती किती पैसे आहेत सगळं लक्षात राहतं नाही का. कोणासोबत कसं कसं वागतोय सगळं लक्षात राहतं. फक्त स्वतःचं मरण आणि देवाचं स्मरण तेवढंच लक्षात राहत नाही. म्हणून संतांनी वर्णन केलं तूने हरि का भजन क्यों छोड़ दिया. बंगला न छोड़ा गाड़ी न छोड़ी बंगला न छोड़ा गाड़ी न छोड़ी तूने हरि का भजन क्यों छोड़ दिया.
जे लक्षात नाही ठेवायचं ते सगळं लक्षात ठेवलंय आणि जे लक्षात ठेवायचं तेच मात्र स्वाहा, तेच विसरलोय. म्हणून दोन गोष्टी, स्वतःच मरण. म्हणून मी प्रत्येक कथेमध्ये सांगतो, आताही सांगतो, माणसाने सकाळी उठलं का लवकर स्नान केलं पाहिजे, चांगलं स्नान करायचं आणि साध्या सुद्धा लाईक बॉयन नाही करायचं, एकदम ब्रँडेड साबण आणायचे. साध्या सुद्धा साबणानं नाही करायचं. हा 5-25 रुपयावाला हट, चांगली 500 रुपयावाली आणायची, कारण की शेवटच्या दिवशी मग 5 रुपयाचीच आणतात. म्हणून पहा, चांगल्या ब्रँडेड साबणीनं आंघोळ करायची, मस्त एक नंबर A1 ब्रँडेड कपडे घालायचे चांगले. आज मी कसे मस्त घातले. आपलं कौतुक आपणच करावं, लोक नाही करत. एक बार प्यार से बोलो राधे राधे. मस्त एकदम ब्रँडेड कपडे घालायचे, चांगले कपडे वापरायचे एकदम मस्त. उगा साध्या साड्या नाही घालायच्या मावल्या हो. मस्त भारी भारी. काय सांगायचं साडायचं तुम्हाला. चांगलं मार्केट सोडून तिकडं कुठं भारी ब्रँडेड मार्केटला जातात लोक. राहिलं पॅलेस पाहायचं. कलकत्त्यामध्ये आम्ही गेलो फिरायला. कुठं? कलकत्त्याला फिरायला गेलो. माझं खोटं वाटत असेल तर वकील साहेबा आई तर गवाही देणे के लिए. महाराज तिकडून आल्यानंतर मला वाटलं चांगल्या बॅगा बॅगा भरून येते. काय नाही महाराज, एक एक साड्या घेऊन आल्या तर पुन्हा रडत आल्या. चांगलंच नाही म्हणले तिकडं. म्हटलं महाराजाचं ऐकत नाही, मग असंच होत असतं. एक बार प्यार से बोलो राधे राधे. चांगल्या भारी भारी ब्रँडेड साड्या बरं का. सिल्क, काय बनारसी सिल्क, कलकत्ता सिल्क, भारी एकदम. हा साध्या नाही घालायची. मस्त मस्त अत्तर बित्तर मारायचं, स्प्रे वगैरे तिकडच आहे का. मस्त आरशा पुढे उभं राहायचं, चांगलं दिसावं म्हणून त्या ठिकाणी गोरं गोरं दिसलं पाहिजे म्हणून काय फिरवून फिरवून लावतात ना ते. काय म्हणतात त्याला, फिरवून लावली. काय असेल ते सगळं मस्त लावायचं, बारीक साबण आपलं ते काय पावडर लावायचं, मस्त चांगलं दिसायचं. आरशा पुढे उभं राहायचं आणि आरशा पुढे उभं राहून म्हणायचं, लेका लय भारी साबणानं आंघोळ केली, लेका लय भारी कपडे घातलेस रे, लेका लय भारी दिसायला लागलास तू. पण आरशात उभं राहून सांगायचं तू किती भारी कपडे घाल, तू मरणार आहे. आरशापुढे उभं राहून सांगायचं तू किती चांगल्या साबणीनं आंघोळ कर, तू मरणार आहे. आरशात उभं राहून रोज स्वतःला स्वतःच्या मरणाची आठवण माणसानं करून दिली पाहिजे. स्वतःचं मरण माणसानं कधी विसरता कामा नये. आणि दुसरी गोष्ट, भगवंताचं स्मरण विसरायचं नाही. सगळ्यात मोठा लाभ जन्म लाभ परमपुसा म्हणते नारायण स्मृती. ही काय केलं पाहिजे, भागवतासारख्या महान ग्रंथाचं चिंतन केलं पाहिजे. की राजा, अरे बाबा, 1 तासामध्ये खटवंग नावाच्या राजानं मुक्ती प्राप्त केली. तुझ्याजवळ तर 7 दिवस आहे. खटवांगो नाम राजर्षिर ज्ञात्वे त्वया मिहायुषः. तुझ्याजवळ 7 दिवस आहे. अरे क्षणाचा कोणाला भरोसा नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं है किसी का. क्या भरोसा है, क्या भरोसा है, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं है किसी का.
शम्मा बुझ जाएगी जलते जलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते। सांस रुक जाएगी, सांस रुक जाएगी, सांस रुक जाएगी चलते चलते। शम्मा बुझ जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, दम निकल जाएगा रोशनी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं है किसी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का। राजन, अरे बाबा, तुझ्याजवळ 7 दिवस आहे, 7 दिवस तुला काहीच होणार नाही एवढी शाश्वती आहे. मात्र जगतामध्ये एका क्षणाचा सुद्धा कोणाचा भरोसा देता येत नाही. त्या जीवन की प्रक्रिया आस, हातो लिया नहीं तेरा घास. हातात घेतलेला ताटातला घास तोंडापर्यंत जाईल का नाही याची सुद्धा शाश्वती देता येत नाही, याची सुद्धा शाश्वती देता येत नाही. म्हणून पहा राजन, तू भाग्यवान आहे. राजा सगळ्यात अगोदर म्हणून पहा, माणसानं वेळेत सावध झालं पाहिजे. राजन, माणसाने चालू वर्तमान काळ सुधरवला पाहिजे. ज्याचा वर्तमान काळ चांगला त्याचं भविष्य चांगलं असतं. ज्याने वर्तमान काळाचा सदुपयोग केलेला आहे त्याचं भविष्य त्या ठिकाणी सुधारलेलं दिसतं. ज्यांनी आजचं वर्तमान वाया घालवलं त्याचं भविष्य सुद्धा वाया गेलेलं आपल्याला दिसेल. म्हणून चांगल्या कामाला लगेच सुरुवात केली पाहिजे. शुभस्य शीघ्रम अशुभस्य कालहरणम. चांगल्या गोष्टी लवकर करा. स्वामी विवेकानंद बोलतात, माणसाच्या मनामध्ये चांगले विचार जास्त काळ टिकून राहत नाही. राहतात का? माणसाच्या मनात चांगले विचार जास्त वेळ टिकून राहत नाही. म्हणून चांगले विचार जर मनामध्ये आले तर ते लगेच अंमलात आणले पाहिजे. लगेच त्याच्यावरती कृती ऍक्शन आपण घेतली पाहिजे. चांगल्या विचारावरती उद्या करू, उद्या करू, उद्या करू. उद्या कोण पाहिलाय महाराज? उद्या आपल्या हातामध्ये नाही. कल 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 क्या करे, कल काल के हात. आजचा दिवस आपलाय, आत्ताचा क्षण आपलाय, पुढचा क्षण आपला आहे की नाही माहित नाही. म्हणून कबीरदास सांगतात, उद्यावर कोणत्याच गोष्टी ढकलू नका. कल 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 क्या करे, कल काल के हात. कल करे सो आज कर, आज करे सो अभी. कबीरा, आज करे सो अभी. म्हणून लगेच चांगल्या कामाला सुरुवात आपण केली पाहिजे. महाराज, मी सांगत असतो उद्या म्हटलं की तो 14 वर्षानं उगवत असतो. किती? उद्या म्हटलं की 14 वर्षानं. दशरथजी महाराजांना रामप्रभूला राजसिंहासनावरती बसवा वाटलं. स्नान झालं दशरथजी महाराजांचं. डोक्यावरती मुकुट चढवायला गेले तर कानाजवळचा केस पिकलेला दिसला. श्रवण समीपा भयसित केसा. कानाजवळचं केस पिकलेलं दिसलं. राजाच्या लक्षात आलं, मृत्यूची पहिली घंटा वाजली. आपल्या कानाच्या वरचे केस जर पिकले तर समजून जायचं मरणाची ही पहिली घंटा आहे. तुकाराम महाराज वर्णन करतात, जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी, मृत्यूची भेटी जवळी आली. कानाजवळचे केस पिकले का समजायचं मृत्यूनं पहिली घंटा वाजवली. ज्याचं स्वाभाविक मरण आहे, ज्याचा स्वभाव नाश आहे, त्याचं मरण सुद्धा महाराज कळतं. स्वाभाविक ज्याचा नाश होणार आहे, देहाचा स्वभाव नाश आहे. देहाच्या नाशाचे वेगळे वेगळे काही प्रकार सांगितलेले. त्याच्यामध्ये ज्याचा स्वभाव नाश होणार आहे त्याच्या नाशाचे वेगळे वेगळे ते लक्षात येण्याचे काही
लक्षणं सांगितलेली आहेत. मरण जवळ आलेलं सुद्धा कळतं माणसाला. सांगू का तुम्हाला? नको, राहू द्या, वेळ संपली. मरण जवळ आलेलं सुद्धा माणसाला कळतं. सांगूच नको? नको? ऐका ऐका, वेळ झालाय आता. सगळे म्हणायला लागले कवर बसवता गोवा. किती वेळ बसायचं, किती वेळ सांगायचं, तुम्ही किती ऐकायचं नाही का? तुम्हाला घरी जाऊन काम आहे, धंदे सगळं उरकायचंय नाही का? परत सांगू कधीतरी. मरण कसं जवळ येतं का सांगूच? सांगूनच जातो आता. काय 7 वाजता सोडायचं तर 9 वाजता सोडू. ऐका, जन्मेजयाने व्यासांना विचारलेलं आहे आणि व्यासांनी उत्तर त्या ठिकाणी दिलंय. पहा, आपण जर पूर्व दिशेकडे उभं राहिलो तर आपली सावली कुठं पडते? सकाळी सकाळी जर आपण सूर्यनारायणाला नमस्कार केला तर आपली सावली कुठं पडते? पश्चिमेकडे पडते. बरोबर आहे? ती सावली पश्चिमेकडे न पडता जर ती सावली दक्षिणेकडे पडत असेल तर समजून जायचं आता 6च महिने राहिले. किती? जर आपली सावली पश्चिमेकडे न पडता जर दक्षिणेकडे सावली पडत असेल तर समजून जायचं आपल्या मरणाला आता किती महिने? 6 महिन्यावर आपलं मरण येऊन ठेपलंय. आता उद्या सकाळी उठल्याबरोबर तेवढं नाही का? उद्या सकाळी उठल्याबरोबर तेवढं पहिलं काम नाही का? आता ऐका, पुढचं सांगू का राहू दे? ऐका, एक दिवस तुम्हाला जायचं आणि मी काय राहायला आलो का? मी पण जाणारच आहे. सगळ्यांना जावं लागतं गड्या. या मृत्यू लोकाचा नियम आहे. जातस्य हे ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च. देहाची या गावा आलिया मग जन्म मृत्यूच्या सोहळी आना म्हणून धनंजया ज्या परी काल लाटीचे लिहिले का काळे गोरी पण धुतले हे फिटवणे काही केले. ज्ञानोबा या वर्णन करतात. उड़ जाएगा एक जिन पंछी रहेगा पिंजरा खाली. ज्या दिवशी पाखर उडून जाईल, पक्षी उडून जाईल, राम उडून जाईल, त्या दिवशी महाराज आपल्याला घरात सुद्धा कोणी ठेवणार नाही. म्हणून पहा, स्वभाव नाशाची कारण लक्षणं सांगतोय. दुसरं त्या ठिकाणी लक्षात घ्या, आपण स्नान करायला बसलो, संपूर्ण अंगावरती पाणी पडते मात्र छाती तेवढी कोरडीच राहते. समजून जायचं आता 3च महिने राहिले. किती? 3च महिने राहिले. आता त्याच्याही पुढचं सांगू? त्याच्याही पुढचं ऐका, ऐकून ठेवा, कामी येईल. त्याच्याही पुढचं सांगतो. आपण एखाद्या गंगेच्या तीरावरती, नदीच्या काठावरती उभं राहिलो तर त्या पाण्यामध्ये आपलं स्वच्छ पाणी असेल, वाहतं निर्मळ पाणी असेल तर त्याच्यामध्ये आपलं काय पडतं? प्रतिबिंब पडतं. त्या प्रतिबिंबामध्ये हात दिसतात, पाय दिसतात, कंबर दिसते, पोट दिसतं, छाती दिसते, गळ्यापर्यंतचं सगळं दिसतं. मात्र आपला चेहराच त्या पाण्यामध्ये दिसत नसेल तर समजून जायचं आता 1च महिना राहिला आहे. किती? 1च महिना राहिला आहे. म्हणून आदामादा चेक करत जावा बरं का? आदामादात ऐकलेलं जरा अंमलात आणत चेक करत जा. चला जाऊ द्या, पुढचं सांगू का? आता थोडंच राहिले, कशाला ठेवू? सगळंच सांगून देतो. ज्ञानोबा वर्णन करतात. काने घालून या बोटे नाद जे ऐकती न ऐकता जाना 7 दिवस. किती? कानामध्ये बोटे घातले, गुम्म आवाज येतो. तो आवाज जर येत नसेल तर समजून जायचं आता 7 दिवस राहिले, नाही का? असं डोळ्याकडे वर बघितलं, आपल्या भोयांकडे बघितलं तर त्या ठिकाणी भोयाच्या गाठी दिसतात. त्या गाठी दिसत नसेल तर समजून जायचं 5च दिवस राहिले, बरं का? आता शेवटचं सांगतो. नासागरीचे अग्रण दिसता नाही. आपण नाकाचा शेंडा पाहिला, सरळ नाकाचा शेंडा आपल्याला दिसत असतो. ज्या दिवशी नाकाचा शेंडा दिसणार नाही त्याची दिनी म्हणा रामकृष्ण. समजून जायचं उद्या सकाळच्या चहा नाश्त्याला आपण गैरहजर, आपल्या अंगणात शाळा भरणार. ज्ञानदेव म्हणे मृत्यूची हे खून
ते माझं नाही महाराज, ते ज्ञानोबरायांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ज्ञानदेव म्हणे मृत्यूची ही निज खून, ही मृत्यूची खून आहे. परंतु हे कोणाला कळतं? कळणाऱ्याला कळतं, सिद्धाला कळतं. परंतु हे आपण कळून घेतलं पाहिजे. वेळोवेळी याच्यावरती लक्ष ठेवलं तर आपल्याला सुद्धा कळतं, सावध होता येतं. म्हणून उद्यावर कोणत्या गोष्टी ढकलू नका. कल करे सो आज कर, आज करे सो अभी कबीरा, आज करे सो विराजन. लगेच माणसाने सावध झालं पाहिजे. हातामध्ये असंग नावाचं शस्त्र धारण घेतलं पाहिजे. कुठलं? असंग नावाचं शस्त्र. अंतकाले तू पुरुष आगते गत साध्वस, छिंदा असंग शस्त्रेन स्पृहा देहेन केचतम. हातामध्ये असंग नावाचं शस्त्र. सगळ्यांमध्ये राहायचं आणि सगळ्यांपासून वेगळं राहता आलं पाहिजे. पाण्यामध्ये कमळ आहे, पण ते कमळ पाण्याचा लवलेश सुद्धा स्वतःला लागू देत नाही. अशी स्थिती आपल्या अंतःकरणाची आपल्याला बनवावीच लागेल. अशी स्थिती बनवावी लागेल. पाण्यामध्ये कमळ राहून जसं ते पाण्यापासून वेगळं राहतं, पाण्याचा अंश स्वतःला लागू देत नाही, तसंच प्रपंचात राहून, संसारात राहून सुद्धा या प्रपंचाचं ममत्व, प्रपंचाचं लेशत्व आपल्याला लागता कामा नये. असं आपण राहावं. आणि जर का कुठला मोह, माया हे जर येत असेल आडवं, तर त्याला हातामध्ये असंग नावाच्या शस्त्रानं त्याचं छेद केलं पाहिजे. पुनरूपमस्तेह ततोपलभ्यते नान्तो न च आदि न च संप्रतिष्ठा. अश्वत्थमेनं सुविरूढमूल असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. गीतेमध्ये 15व्या अध्यायात भगवंत बोलतात असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. शुकदेवजी महाराज सुद्धा ते सांगतात छिंदा असंग शस्त्रेन. म्हणून पहा, असंग राहता आलं पाहिजे. सगळ्यात मोठी कला आहे परमार्थात ज्याला जिंकायचंय ना, परमार्थात राहून, प्रपंचात राहून परमार्थ ज्याला जिंकायचंय त्याला ही कला आली पाहिजे महाराज. ना कोई गुरु ना कोई चेला. माझं कोणीच नाही आणि मी कोणाचा नाही. ना कोई गुरु ना कोई चेला, मेले में अकेला और अकेले में मेला. ही स्थिती आपल्याला निर्माण करता आली पाहिजे. पुढे शुकदेवजी महाराज सांगतात, मनुष्याने सगळ्यात प्रथमतः जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिया. आता विस्तार खूप करण्यासारखा, एक एक विषय, एक एक श्लोक विस्तार करण्यासारखा आहे. उद्या आपल्याला कृष्ण जन्म करायचा आहे बर का. आता किती विस्तार होईल, कुठपर्यंत कथा जाईल मला नाही माहिती. तशी भगवंताची इच्छा असेल जेवढं होईल तेवढं आपण बघू. बाकी उद्या आपल्याला ठीक 5-5:30 वाजता कृष्ण जन्मोत्सव करायचा आहे. म्हणून उद्या सगळ्यांनी येत असताना सगळ्यांनी पीत वस्त्र, पिवळ्या रंगाच्या साड्या, सगळ्यांनी येताना सुंदर असं सजून धजून नटून थटून यायचं आहे. का? जगाचा मालक उद्या आपल्यामध्ये प्रगट होणार आहे. कथेमध्ये भगवंत प्रगट होणार आहे. म्हणून दिव्य दृश्य, दिव्य दर्शन भगवंताचं आपल्याला घडणार आहे. दिव्य आनंद, दिव्य नृत्य त्या ठिकाणी आपल्याला करायचंय. म्हणून उद्या सगळ्यांनी यायचंय आणि येताना सुंठ वडा तेवढा आणायचंय. काय आणायचंय? सगळ्यांनी सुंठ वडा आणायचा. किती आणणार? 1-1 किलो. हा, सुंठ वडा माहिती ना तुम्हाला कसा करायचा? मस्तपैकी काजू, बदाम, थोडस सुंठ, साखर, नाही का, असं मस्त बारीक करायचं. थोडासा डिंक टाकायचं त्याच्यामध्ये, असं बारीक करायचं. 1-1 किलो घेऊन यायचं. गाडी आणली मी, काळजी करू नका. मी नाही, तुम्हालाच प्रसाद म्हणून देणार आहे. मी काही नेत नाही. म्हणून पहा, उद्या कृष्ण जन्मोत्सव होईल. शुकदेवजी महाराज सांगतात, जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिया. आसन जे साधावा, श्वासावरती नियंत्रण त्या ठिकाणी मिळवावं. कुसंगापासून विजय प्राप्त करावा, सत्संग जीवनामध्ये करावा आणि इंद्रियावरती जय प्राप्त करावा. आणि स्थूलापासून सूक्ष्मापर्यंतचा प्रवास भगवंताच्या मूर्तीचं ध्यान करावं आणि मूर्तीचं ध्यान, स्थूल भगवंताचं ध्यान करता करता सूक्ष्मापर्यंतच जावं. सगुणाकडून निर्गुणापर्यंतचा प्रवास करावा.
सगळ्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवंताचं नामच सर्वतोपरी आहे. म्हणून भगवंताच्या नामाचं अखंड चिंतन करावं. अकाम सर्व काम वा मोक्ष काम उदारधी. अगदी सगळ्याच मनोकामना भगवंताच्या नामाने पूर्ण होतात. म्हणून भगवंताचं नामाचं चिंतन करावं. सगळ्या आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील. मोक्ष सुद्धा आपल्याला नामानेच प्राप्त होईल. पुढे राजा परीक्षितीने हे जगत कसं निर्माण झालं असा प्रश्न विचारला. 13 श्लोकामध्ये स्तुती करून या जगताच्या संबंधाने सर्ग विसर्ग स्थान पोषण मनवंतर ईशान कथा उतई अशा 10 पुराण लक्षणाचा विचार सांगून हे जगत कसं निर्माण झालं याच्या संबंधाचा विचार आता शुकदेवजी महाराज राजाला सांगतायत. तो आपण उद्या या ठिकाणी श्रवण करू आणि श्रवण करत करत कृष्ण जन्मापर्यंतचा विचार करून कृष्ण जन्मोत्सव उद्या आपल्याला साजरा करायचा आहे. म्हणून सगळ्यांनी उपस्थित राहा, बहुसंख्येने राहा. जे आलेले नाहीत त्यांना घेऊन या कथा श्रवण करायला. कृष्ण जन्मोत्सवाचा आनंद आपण सगळ्यांनी घ्यायचा आहे. उद्या सगळ्यांनी या, सजून या, नटून या, सजून या. भगवंताचा जन्मोत्सवासाठी या. जे कधीच येत नाहीत त्यांना सुद्धा उद्या घेऊन या. तेवढंच पुण्य आपल्याला लागेल, नाही का? पहा, 1 मिनिट प्रभू संकीर्तन करू आणि या ठिकाणी वाणीला विराम देऊ. लगेच आरती होईल. आरतीनंतर प्रसाद घेऊनच सगळ्यांनी जायचं आहे. आरती झाली का लगेच कालच्या सारखं आपापल्या जागेवरती बसायचंय. जागेवर प्रसाद मिळेल. राधे कृष्ण 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 राधे आरतीचे यजमान समोर या. आरतीची तयारी करायची आहे. राधे श्यामा श्याम श्यामा राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्यामा श्याम श्यामा राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्यामा श्यामा राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम श्याम राधे राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम श्याम राधे राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्याम राधे श्याम राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम श्याम राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम श्याम राधे 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 कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम श्याम राधे राधे कृष्ण कृष्ण राधे राधे श्याम श्याम राधे कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम श्याम राधे 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 कृष्ण राधे राधे श्याम श्याम राधे राधे कृष्ण कृष्ण राधे राधे श्याम श्याम राधे राधे